आत्ता भांडाल आणि उद्या लगेच सगळे एकत्र फिरायला जाल. झालं, मला शिकवून झालं तुझं. आणि तू तर बरं झालं तू इथे आला. मला ना तुझ्याशी बोलायचंच होतं. काय रे, तू कमळीच्या गावाला गेलेला का? तिची आई गेली बाळा. ती खूप दुःखात होती. दुःखात होती म्हणून तिला कन्सोल करायला गेलेला. तुला माहितीये, थोड्या दिवसाआधी मी पण दुःखात होते. फेल झालेले ना तेव्हा खूप रडत होते. लक्ष दिलं माझ्यावर. मला एक गोष्ट ना रिअलाइज नाही होत. तुला मी सॅड असेल ते दिसत नाही. मला कन्सोल करायला येत नाही, पण ती गावच्या सॅड असेल तर पूर्ण ट्रॅव्हल करून तिला कन्सोल करायला जातोस. अनिका, हळू बोल. बाबांची तब्येत बरी नाहीये. तुझ्या या अशा आवाजामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. तुझे बाबा काय रे, ते रोजच आजारी असतात. त्यात काय नवीन? त्या लुजरसाठी मी माझा आवाज कमी करू? अनिका, राजन, अरे अक्कल आहे का तुला? हा, तोंडाला येईल ते बोलशील. तुला राग आलाय तर तो माझ्यावर काढ, पण खबरदार माझ्या वडिलांबद्दल काय बोललेस ना तर लक्षात ठेव. त्या गावछापसाठी तू पुन्हा मला मारलंस. ही गोष्ट मी विसरणार नाही. लक्षात ठेव. अनिका, ए बाळा, राजन काय करतोयस तू? तू इतक्या मोठ्या मुलीवर हात उगारलास, तुला काय कळतंय का? ते पण कोणासाठी? त्या गावछाप कमळीसाठी? स्वतःच्या मुलीवरच हात उगारतोस तू? मी अनिकावर हात उचललाच नाहीये. मी तुमच्या संस्कारांवर हात उचललाय. कमळीसाठी नाही, तर माझ्या बाबांबद्दल ती बोलली ना त्यासाठी. तिला काडीची सुद्धा अक्कल नाहीये मोठ्यांशी कसं वागावं, कसं बोलावं याची. खरं तर दोष तिचा नाहीच आहे. तुम्ही हे असं वळण लावलत ना त्याचा आहे. तुम्ही दोघी सुद्धा अनिकावर संस्कार करण्यात कमी पडलात, हे लक्षात ठेवा. तुम्हा दोघींपेक्षा ती कमळीची आई चांगली आहे. आज ती या जगात नाही आहे, पण काय संस्कार केलेत मुलीवर. आयुष्यभर पुरेल अशी संस्कारांची शिदोरी देऊन गेली ती जाताना. आणि तुम्ही काय दिलं अनिकाला? उद्धटपणा, उर्मटपणा, बेताल वागणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असे दिलेले संस्कार ना, त्याचा एक ना एक दिवस तुम्हाला नक्की पश्चाताप होईल. हे लक्षात ठेवा. अरे राजन, पण मी काय? बस, मला काही ऐकायचं नाहीये. बाबांच्या औषधांची वेळ झाली. रागिणी, कमळीचं नाव काढता क्षणी राजन वाघ झाला, वाघ. दादा ऐका ना, ह्या गाडीची इन्फॉर्मेशन हवी आहे. गाडी कोणाची आहे वगैरे त्याची माहिती हवी होती. प्लीज काहीतरी करा. हो थांबा, हो थोड्या वेळाने आहे. इथे खूप गर्दी आहे. दादा अहो खरंच लई महत्वाचं काम आहे. एकदा बघा तरी प्लीज. एकदा अरे बघा. काय आहे? प्लीज प्लीज. अहो यात गाडीचा नंबर सुद्धा दिसत नाहीये. हो असं काय करता? MH03GS3 एवढं तरी दिसतंय. पुढचे 3च डिजिट दिसत नाहीत. काहीतरी करा ना प्लीज. 20 वर्ष जुनी गाडी. अहो एवढ्या माहितीवरून गाडी शोधणं कठीण आहे. आणि किती प्रयत्न केले ना तरी ह्या गाडीची माहिती कॉम्प्युटरमध्ये सुद्धा भेटणार नाही. काहीतरी असेल ना मार्ग दादा, प्लीज. अहो यासाठी सर्व रजिस्टर मला चेक करायला लागतील. आम्ही स्वतः मदत करतो तुम्हाला रजिस्टर मधनं शोधायला. आणि तुमची एक्स्ट्रा फी असेल तर ती पण देईल. अहो तुम्ही काय वेळ झालाय काय? अहो इथे शेकडो रजिस्टर आहेत. किती रजिस्टर चेक करायचे आहेत? कुठल्या वर्षाची नोंद, गाडीचा नंबर सर्व चेक करायला लागेल आम्हाला. आणि असे सरकारी रेकॉर्ड्स असे कोणालाही दाखवता येणार नाही. तुम्ही एक काम करा, 4 नंबर खिडकी आहे तिथे जाऊन अर्ज भरा आणि 1 महिन्यानंतर या. सर ऐका की हो जाओ. अरे फार कचकच आहे. हो हो हो. अरे ऋषी सर इकडे. अरे काय म्हणतो, कसं आहेस? मी मस्त. आरटीओ मध्ये काय करताय? काही काम होतं का?
बापरे, एवढं जुनं काम अवघड आहे, पण शक्य होईल. तुम्ही काही काळजी करू नका. आपले ओळखीतले माणसं आहेत, त्यांना एकदा विचारतो आणि प्रयत्न करतो. दादा नेमकं किती टाइम जाईल आणि किती पैसे लागतील याला? हे सोडावं तुम्ही, पैशाचं काय बघू नंतर. पण कमीत कमी 20 ते 25 दिवस नक्कीच लागतील बघा. आणि जसंही काही कळलं ना की लगेच तुम्हाला कळतं. दाखवा पेपर, मी फोटो काढून देतो. काही कळलं की लगेच तुम्हाला अपडेट देतो. ठीक आहे? थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू. गपशॉपमुळे माझ्या डॅडने मला स्लॅप केलं. याचा परिणाम तिला भोगावा लागेल. अनु, हे बाळा, काय झालं? काय करू? त्या गावछापमुळे माझ्या डॅडने मला स्लॅप केलंय. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुला एक गोष्ट सांगत आलेली आहे. हा जो राग आहे ना, हा असाच साठवून ठेवत जा. मनामध्ये इतका साठव की त्याचा ज्वालामुखी झाला पाहिजे. आणि मग जेव्हा गरज पडेल त्यावेळेस या ज्वालामुखीचा उद्रेक करायचा, तेव्हा त्याचा वापर करायचा. बरं, आत्ताच्या पुरता काय सांगेन, आता विसर. एक काम कर, जर बाहेर जा. अगं कॉलेजला जा ना. सिरियसली ग्रॅनियाची, आरंट यू फॉरगेटिंग समथिंग? मी फेल झाली आहे. मला कोण देणार त्या कॉलेजमध्ये जाण्याची परमिशन? अगं ये वेडाबाई, असं कसं तुला कशी परमिशन मिळणार नाही? अगं कॉलेज तुझ्या बापाचं आहे, तुला सहज ॲडमिशन मिळणार. कळलं? मी सांगते ना. आणि काय तुला काय ते 80 लागलंय बरोबर? मग एक काम करायचं, यावर्षी सगळे पेपर देऊन टाकायचे, चांगल्या मार्काने पास व्हायचं, अगदी टॉप करायचं. नॉट अ बॅड आयडिया. बट बिफोर दॅट मला आता फ्रेंड्ससोबत शॉपिंग करायला जायचंय. मी आलेच. जर आता महिनाभर तर काय करता येणार नाही, मग इथे राहून काय करू? काय करू म्हणजे? कमी अगं शिक्षण नाही पूर्ण करायचंय का? कॉलेजचे आता नवीन वर्षाचे फॉर्म फिलिंग सुरू झालं असेल, आपण जाऊया कॉलेजमध्ये. आत्ताच जाऊया आपण कॉलेजमध्ये. जरा पावसाची सर कमी होऊ दे, मग जाऊया. मी पाणी घेऊन येतो.